लहानपणी शाळेत शिकवण्याची भाषा समजत नसल्यामुळे शिक्षकांनी ज्यांना कमी बुद्धिमान समजलं, पण तेच व्यक्ती आज शिक्षण व्यवस्था सुधारण्यासाठी सरकारशी लढा देत आहे. सोनम वांगचुक. लडाखमधील एका छोट्याशा गावात त्यांचा जन्म झाला. गावात शाळा नसल्यामुळे वयाच्या 9व्या वर्षापर्यंत त्यांनी शाळा पाहिली नव्हती. पुढे त्यांनी 1987 मध्ये श्रीनगरच्या NIT मधून मेकॅनिकल इंजिनिअरिंग मधून ग्रॅज्युएशन कंप्लीट केले. ग्रॅज्युएशन झाल्यानंतर त्यांनी मुलांना फक्त पुस्तकी ज्ञान नाही तर प्रॅक्टिकल नॉलेज मिळावं यासाठी सेकमॉल म्हणजे स्टुडंट्स एज्युकेशनल अँड कल्चरल मुव्हमेंट ऑफ लडाख या संस्थेची स्थापना केली. यानंतर ऑपरेशन न्यू होप या उपक्रमातून लडाखमधील सरकारी शाळांमध्ये शिक्षण सुधारण्यासाठी त्यांनी काम केलं. 2013 मध्ये फेमस आईस तुपा म्हणजेच हिवाळ्यातील पाणी आर्टिफिशियल ग्लेशियरच्या स्वरूपात साठवून ते उन्हाळ्यात शेतीसाठी वापरण्याचा इनोव्हेटिव्ह सोल्युशन त्यांनी पूर्ण जगाला दाखवलं. त्यांनी लडाख, सिक्कीम, नेपाळ यांसारख्या थंड प्रदेशांमध्ये पॅसिव्ह सोलार बिल्डिंग्स डेव्हलपमेंटचं काम केलं. या बिल्डिंग्स अशा पद्धतीने बांधल्या जातात की -30 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर मध्ये सुद्धा त्या उबदार राहतात. या कामासाठी त्यांना 2016 मध्ये इंटरनॅशनल टेरा अवॉर्ड्सने सन्मानित केले गेले. आणि अशाच प्रकारे शिक्षण, पर्यावरण आणि संशोधनातील योगदानासाठी सोनम वांगचुक यांना अवॉर्ड्सने सन्मानित केले गेलं. आज ते पुन्हा एकदा चर्चेत आहेत. ते कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला पाठिंबा देत आहेत. नीट 2026 पेपर लीक आणि CBSE ऑन स्क्रीन मार्किंग मधील इरेग्युलॅरिटीजची प्रॉपर चौकशी व्हावी, तसेच शिक्षण व्यवस्थेत सुधारणा व्हावी या मागण्यांसाठी ते आंदोलन करत आहेत. हे आहेत सोनम वांगचुक, ज्यांनी आयुष्यभर शिक्षणासाठी काम केलं आणि आजही लढत आहेत.